नमस्कार. TH नेटवर्कमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता आपण मटका किंग या नागराज मंजुळे यांच्या नवीन वेब सिरीजचा ट्रेलर बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जिंदगी ब्रिज भट्टी वो आदमी था जिसने मौके पे खेलकर इतना पैसा कमाया कि सरकारी खजाना भी उसके सामने चिल्लर लगने लगा। ओह मटका किंग। जिंदगी एक सफर है सुहाना। ये जिंदगी भी साली कितनी अजीब है, सिर्फ एक चीज पे चलती है, उम्मीद। यहाँ कल क्या हो तनख्वाह बढ़ी? नहीं। सेठ पैसा चाहिए थोड़ा। अरे चुप जाओ यहाँ से। किसने जाना चाहे वो अमीर हो कि गरीब, सबको जिंदगी में छलांग लगाने का हक होना चाहिए। इसको जुआ सट्टा नहीं बोलेंगे आज से इसका नाम है मटका। खेल इतना हिट था कि लोग अपने पैसों को लेकर बैंक से ज्यादा मटके पे विश्वास करने लगे। रोज शाम को ये फोन लाइन सब बिजी। इस मटका सर, ब्रिज भट्टी के लोग फोन से ये जुआ सारे देश भर फैलाते हैं। कोई कुछ कर क्यों नहीं रहा? सब फोन पे बात करना इलीगल थोड़ी है। बट ये क्राइम से कम भी नहीं है। ये आपके सारे अड्डे जितनी जल्द से जल्द बंद हो उतना अच्छा। ब्रिज को ना सड़क पे लाना है। इनको मटके में इतना घुसना है तो इनको असली मटके का पानी पिलाता हूँ। आम आदमी को उम्मीद देने वाला ये खेल खुद में एक पावरफुल और जहरीला सिस्टम बन गया है। इसके मटके की वजह से कई घर बर्बाद हो गए हैं। तुझे दिक्कत किस चीज से? लोग मुझे बुरा आदमी समझते हैं इससे। तुम ठीक से बुरे भी तो नहीं हो। हारने वाले पे कभी पिक्चर नहीं बनती ना, हीरो हमेशा जीतता है पिक्चर में। मैं ब्रिज भट्टी आपके साथ खड़ा हूँ। अब मैटर अपन अपने हाथ में लेंगे। कल तक भट्टी कल्ला से यहाँ कल क्या हो किसने जाना। क्रिएटेड अँड डिरेक्टेड बाय नागराज पोपटराव मंजुळे, रिटन बाय अभय कोरांने अँड नागराज मंजुळे, स्टोरी कन्सेप्ट आशिष आर्यन. खूपच सुंदर ट्रेलर होता, मला प्रचंड आवडला. एंगेज करून ठेवतं ट्रेलर, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्सुकता ताणते. काय होणार आहे पुढे, काय होणार आहे हे ट्रेलर बघताना जाणवतं. एक एक फ्रेम खूप सुंदररित्या शूट केलेली दिसते. 1960चा काळ आहे पूर्ण, तो अगदी व्यवस्थित आपल्या समोर जसं तसं उभा राहतो. ते बघताना खूप फ्रेश वाटतं आणि कुठेही असं काही कंटिन्युटी मिस झाली आहे किंवा हा काळ तो नाहीये असं वाटत नाही. तर ते खूप मला एक छान वाटलं. कास्टिंग अतिशय मस्त झालेलं आहे. गिरीश कुलकर्णींना मी बघितलं आणि मी ओळखलंच नाही त्यांना आधी, की हे गिरीशजी आहेत म्हणून. इतके ते वेगळे वाटत आहे याच्यात. आणि एक से एक दिग्गज कलाकार आहे त्याच्यात. किशोरजी आहेत, किशोर कदम, गिरीश कुलकर्णी आहे, सई तामणकर आहे, विजय वर्मा तर मेन आपलं जो ह्याचं रतन खत्रीचं काम करत आहे तो आहे. नाव चेंज केलेलं आहे, रतन खत्रीचं ब्रिज भट्टी केलेलं आहे. छान नॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे एक ब्रिज भट्टी नावाचा माणूस पैसे कमवत असतो तर शेठ त्याला पैसे देत नाही. सो तो एक खेळ काढतो जुगारासारखा आणि तो खेळ खूप फेमस होतो. तर मग पुढे तो ज्याच्याकडे काम करत असतो त्या मालकाला, जे काम गुलशन ग्रोवर यांनी केलेलं आहे, तर ते कसं त्याला अडवतात किंवा थांबवतात, अशी ही एक वरवरची गोष्ट दिसून येते आपल्याला. पण वेब सिरीज आहे म्हटल्यावर त्याच्यात वेगवेगळ्या लेयर्स असणार आहेत, वेगवेगळे प्लॉट्स असणार आहेत, सब प्लॉट्स असणार आहेत, एक मेन प्लॉट असणार आहे. सो हे बघायला खूप मजा येणार आहे. आणि एकतर नागराज सरांनी लिहिलंय म्हणजे त्याच्यात डिटेलिंगवर खूप जास्त काम केलेलं असणार आहे, हे नक्की आहे. एकंदर ट्रेलर बघून खूप छान वाटलं. मस्त वेब सिरीज आहे, बघायला मजा येईल. काहीतरी वेगळं, बऱ्याच दिवसात काही असं वेगळं बघितलं नाहीये. आणि मला युजली जो जुना काळ असतो 1960 1950 त्या दरम्यानचा, त्याच्यात घडलेल्या गोष्टी ज्या असतात ना त्या बघायला खूप आवडतात मला. म्हणजे ते कसं, एक तर तो सगळा काळ विंटेज काळ असतो, जुनं फर्निचर, त्या लोकांचे कॉस्ट्युम्स, सगळं डिझाईन आजूबाजूचं,
ते जुनं शहर, ती मुंबई, ती ट्राम, ते सगळं बघायला खूप मजा येते. सो ही वेब सिरीज पण छान असणार आहे. स्टारडस्ट नावाची वेब सिरीज होती विक्रमादित्य मोटवानी यांची. सो त्याच्यात पण तसाच तो काळ जुना दाखवलेला पूर्ण. सो ते बघायला एक मजा येते. तर याच्यात पण तशीच मजा येईल हे मी नक्की सांगतो. तुम्हाला ही रिॲक्शन कशी वाटली हे प्लीज कमेंटमध्ये सांगा. हा ट्रेलर कसा वाटला हेही प्लीज कमेंटमध्ये सांगा. माझं काही चुकलं असेल तर प्लीज तेही सांगा. TH नेटवर्कला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.